मराठी शब्दगंध सादर करीत आहे एक मराठी कथा। कथेचं शीर्षक आहे नजर। नजर ही कथा सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून साकार झालेली कथा आहे। चला तर ऐकूया कथा नजर। पिलाचे सुंदर डोळे भिरभिरले आणि तिच्या पापण्या स्थिर झाल्या। तिनं आपली ती धुंद नजर रोखली। डोकीच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत त्याला निहाळीत ती आपल्या मंजुळा आवाजात म्हणाली, ए गपका, पुढे ये ना। पिला आता लहान नव्हती। तिच्या टपोऱ्या डोळ्यात लाली भरली होती। गालांवरच्या खुणा ठळक होत्या। नोकदार नाक आणि विशाल अंबाडा दुसऱ्याला भुरळ घाली। अगदी तंग कास आणि छातीवरून पुन्हा पुढं घेऊन पुन्हा खाली बारीक कमरेशी करकचून आवळलेला पदर नि त्या पदराआडून पाहणाऱ्यांच्या डोळ्यात चटकन भरणारी भरीव छाती, यामुळे पिलाकडे लोक पाहत उभे राहत। जवळजवळ 25 कोळणीत ती उठून दिसे नव्हे, ती त्या बाजारातच आगळी भासे। तिच्या रूपाला पाहून पाहणाऱ्याला लाज वाटे, नजरा जखमी होत। ती मात्र कुणाला भीत नव्हती। तिचा थोरला भाऊ तिला मासळी मारून देत होता। आई घर पाहत होती आणि पिला 25 कोळणीच्या घोळक्यातून रोज मासळीच्या बाजारात जात होती। दिवसभर ती त्या बाजारात मासळी विकत होती। पैशानं तिची ओटी भरत होती। सांजेला पुन्हा ती आपली रिकामी टोपली हमालाकडे देऊन घरी येत होती। धंद्यातही पिलाची भरभराट होती। मासळी घेण्याच्या निमित्ताने कैक सावट गिराईक तिच्या आसपास केवळ तिनं बोलावं म्हणून गुंगत आपण तिला जवळून पाहावी या हेतूनं कित्येक येत नि जात। पण पिला कोणाशीच ऐसपैस कधीच बोलत नव्हती। धंदा करीत करीत ती समोरच्या माणसाला चटकन निहाळून मोकळं होत होती आणि मग एक नाजूक अहंकार हृदयात जागृत होत होता। आपण सर्वात आगळे आहोत म्हणून या गोमाशा भुरभुरत आहेत। सुंदर विचार सुंदर आचार यांची जोड नसेल तर सुंदर चेहऱ्याला अर्थच उरत नसतो। परंतु त्या सर्व गोष्टींचा संगम निसर्गानं पिलाच्या त्या देहात घडवला होता। ती तशीच होती। घरापासून अर्ध्या मैलावर त्या बाजारात मासळी विकून पुन्हा सांजेला पिला घरी येत होती। आल्याबरोबर पैशाची ओटी आईपुढं ओतून स्नान करीत होती आणि मग आपले लांब सडक केस पाठीवर सोडून ती कडीपाटावर बसून झोके घेत होती। ती त्या घराची लक्ष्मी मानली जात होती। तिची आई उगीचच घाबरे आणि मीठ मोहऱ्या उतरून पिलाची दृष्ट काढी। पिलाला मोहर येई तेव्हा समुद्रकाठच्या त्या गर्दीत ती कोळ्यांची 50 घरं अगदी समुद्राला पाठ लावून बसली होती। थोड्या अंतरावर श्रीमंताची राजशाही घरं कोरून बसल्यासारखी बसली होती आणि तिथून पुढं इतर लोकांची वस्ती लागत होती। त्या दाटक्या वस्तीत तो लहानसा बाजार भरला होता। त्या गावचा तो मासळी बाजार प्रख्यात होता आणि त्या बाजारात ती पिलाही तशीच होती। त्या दिवशी सूर्य उगवून वर आला होता। सागराच्या आडून त्यानं आपला प्रकाशाचा सर्व पसारा अंतराळातून सोडला होता। त्याची पिवळी किरणं त्या अथांग सागरावरून सरपटत येऊन त्या कोळ्यांच्या घरांना भिडली होती। हवेल्या झगमगत होत्या। वाळत घातलेली जाळी घाम गाळीत पडली होती। सर्वत्र हिवल वास दरवळत होता। जागोजाग लहान मोठ्या माशांची वाळवण पडली होती। सर्वत्र झिंग्यांची धूळ उडत होती। रात्रभर मासे मारून आलेले कोळी अजून निजले होते। कोळणीच्या मासळीच्या टोपल्या भरून तयार झाल्या होत्या।
निरनिराळ्या वयांच्या आणि बांध्यांच्या त्या 25 कोळणी एकमेकींना हाका मारित होत्या. जवळच्या एका झाडाखाली हमालाचं एक टोळकं त्या बायांच्या निघण्याची वाट पाहत बसलं होतं. त्यात काही प्रबल दुर्बलांना धमकावित होते. कित्येकांचे ऊर धडधडत होते. आज हमाली मिळणार का? उत्तम आजच प्रथम हमालीसाठी तिथं त्या टोळक्यात आला होता. एक अर्धी विजार आणि एक शर्ट यापेक्षा त्याच्या अंगावर काहीच नव्हतं. फक्त मासळीची ती प्रचंड पाठी वाहून नेण्याची ताकद मात्र त्याच्या अंगात भरपूर होती. परंतु ती प्रचंड टोपली आपल्या वाट्याला येईल असं त्याला वाटत नव्हतं. पुढं होऊन एखादी टोपली जबरीनं ओढून घेणं धोक्याचं होतं. त्या तेवढ्या अपराधानं रात्री चाकू दंडाला टकरण्याची भीती होती. जुने दर्दी बळी हमाल भागून जे उरेल तेच एखाद्या गरिबानं घ्यावं असं तिथं दंडक होता. म्हणून उत्तम दूर उभा होता. सर्व कोळणीची तयारी झाली. एकीनं हमालांना हाक दिली आणि गिधाडाप्रमाणे ती ताकदवान माणसं धावली. भरल्या टोपल्या डोकीवर चढल्या. काही करकरत निघाल्या. गिळगिळीत हिवल पाणी गळू लागलं. मजबूत पिंडांच्या कोळणी आपापल्या टोपल्याबरोबर झेपा घेत निघाल्या. तालबद्ध पावलं पडू लागली. पिला दारात आली. ती रोजच्या प्रमाणे नटून निघाली होती. साजानं स्वरूप द्विगुणित झालं होतं. आज एक हमाल गैरहजर होता म्हणून तिची पाठी तशीच पडली. हमालासाठी तिनं सर्वत्र पाहिलं. पिलाचे सुंदर डोळे भिरभिरले. मग तिच्या पापण्या स्थिर झाल्या. तिनं आपली धुंद नजर उत्तमवर रोखली. डोकीच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत निहाळीत ती आपल्या मंजूळ आवाजात त्याला म्हणाली, "हे दूर का, पुढे ये ना." पिलाच्या त्या हाकेनं उत्तमच्या हृदयात आशेचा डोंगर उभा राहिला. तो चटकन पुढे झाला आणि त्यानं टोपलीला हात घातला. पिलानं वाकून पाठीला हात दिला. पाठी भरकन उचलली. उत्तमने आपलं डोकं त्या पाठीखाली दिलं. तिच्या नजरेला त्याची नजर टकरली आणि एखाद्या जखमी पाखराप्रमाणे पटकन भुईवर पडली. किंचित धडपडली. तोच मासळीचं थंड पाणी त्याच्या खांद्यावर गळू लागलं आणि तो झेप घेत निघाला. आणि त्याच्यापुढं 2 पावलं तंग पोशाखात ती तालबद्ध पावलं टाकीत निघाली. मग त्याची ती जखमी नजर तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर प्रकाशाप्रमाणे स्थिर झाली. खाली टाचांपासून वर आंबाड्यापर्यंत ती चढ उतार करू लागली. त्याला नकळत एक विचित्र कळ त्याच्या काळजातून डोकीकडे सरकली आणि तो मनात लवला. मग त्यानं मनातल्या मनात थोबाडीत मारून घेतली. आयुष्यात आजच प्रथम तो मजुरी करत होता आणि प्रथमच आज एका सुंदर तरुण स्त्रीला जवळून पाहत होता. पिलाच्या हाकेनं त्याच्या क्रूर बेकारीच्या आगीवर घनघोर मेघ पालथा केला होता आणि तिच्या तारुण्यानं त्याच्या डोळ्यांची कैक दिवसांची तहान तृप्त केली होती. सांज झाली. बाजार उलगला. दिवे लागले. पिला परतली. टोपली उत्तमकडे देऊन ती घरी निघाली. ओटीत नोटा खसखसत होत्या. खुर्दा खुळखुळत होता. पिला किंचित थकल्यासारखी पावलं टाकीत होती. रस्त्याकडेच्या दिव्याच्या मंद प्रकाशात सर्व काही पुसट दिसत होतं. तुटक माणसं तरतरत येत होती आणि जात होती. ठराविक अंतरावर दिव्याचा खांब येत होता. त्याबरोबरच त्यांच्या 2 सावल्या त्यांच्या मागे आडव्या पडून लोळत होत्या आणि पुन्हा तो खांब त्यांच्या मागे जाताच पुन्हा त्या सावल्या उठून त्यांच्याही पुढे पळत होत्या, गिरक्या घेत होत्या. तो सावल्यांचा खेळ पाहत पिला चालत होती. किंचित अंतरानं उत्तम चालत होता. तिनं ओटीत हात घालून रुपया काढला व त्याच्याकडे पाहत ती म्हणाली, "हां, हे घे पैसे." त्यानं पैसे घेऊन खिशात टाकले. तेव्हा ती पुन्हा म्हणाली, "किती आहेत ते?" "1 रुपया. तुला तेवढा बस? दुसरे हमाल 2 घेतात."
त्यांना मिळतात म्हणून घेतात. अरे ते भांडून घेतात, मला भांडता येत नाही. आणि आणि काय, तुम्ही दयाळू आहात. ते ऐकून पिला तोंडाला हात लावून हसली आणि मान वळवून त्याच्याकडे पाहत म्हणाली, 1 रुपया दिला म्हणून मी दयाळू? नव्हे, मला हमाली दिली म्हणून. तू गरीब दिसतोस, खरं आहे ते. पूर्वी काय काम करीत होतास? शाळेत होतो. ती सोडून एकदम हमाली? इथं कोण आहे तुझं? मावशी. गावी आई आहे. फार दिवस बेकार होतो. हे 2 रुपये घे. तिला दया आली. एकाएकी गंभीर होऊन ती म्हणाली, रोज सकाळी माझ्या दारात ये, मला वाट पाहायला लावू नकोस. नाही, मी अगदी सकाळीच येईन. आणि रोज? म्हणूनच तुम्ही दयाळू. पिला पुन्हा खुदकन हसली आणि म्हणाली, म्हणूनच मी म्हणते तू गरीब आहेस. हो, आणि गरीबाला दयाळूची गरज असते. तू शहाणाही आहेस, तिला त्याचं कौतुक करीत म्हणाली. दुसरे हमाल असं बोलत नाहीत. तुझं नाव काय? उत्तम. उत्तम. तिनं त्याच्या नावाचा उच्चार केला. अगदी न चुकता उत्तम रोज पिलाच्या दारात सकाळीच येत होता. तो येण्यापूर्वी ती नटून सज्ज असायची. उत्तम आला की ती आपली पाटी उचलून त्याच्या डोकीवर द्यायची आणि दरवेळी त्या पाटीखाली डोकं देताना त्याची नजर नकळत तिच्या नजरेला टकरे आणि त्या नजरेच्या स्पर्शानं तो पुलकित होई. परक्या एखाद्या माणसाबरोबर थोडंसं चाललं आणि थोडं जरी संभाषण केलं तरी मैत्री वाढते, असा त्या कालिदासाचा अनुभव होता. आणि पिला तर उत्तम बरोबर रोज अर्धा मैल चालत होती आणि बोलतही होती. थोड्याच दिवसात तिच्या अहंकाराला वेगळ्याच फांद्या फुटल्या. तिला न विचारता तिच्या हृदयात ओळखीनं घर केलं आणि सहानुभूतीनं आपला संसार थाटला. तू जेवलास का? तुझी कापडं फाटली, तू हसत नाहीस? ही भाषा ती बोलू लागली. मालक आणि चाकर हे नातं बदललं. चालण्यातील अंतर कमी कमी होत पार कमी झालं. दोघं समांतरावर आली. परंतु हे पिलाला उमजलं नाही. त्याचा तिनं कधी विचारच केला नाही. फुलाकडे भ्रमर धावतो तसा उत्तम पिलाकडे धावत होता. तिला पाहून शांत होत होता. आपण जन्मोजन्मीचे सुखी आहोत असं त्याला वाटत होतं. आणि आपण जन्मोजन्मी पिलाला पाहत राहावं, असंच मरावं आणि देवानं असंच करावं असं तो देवाला सांगत होता. परंतु तसं पिलाला सांगण्याचं धैर्य त्याच्या ठाई मुळीच नव्हतं. फक्त तिला पाहूनच तो सुखी झाला होता. पाठीवर उदय, डोकीवर अस्त होऊन सूर्य नियमानं एकाच मार्गानं एकाच गतीनं रोज धावत होता. त्याच्या पावलांनी काळाच्या पाऊलखुणा उमटत होत्या. दिवस मागं जात होते, जीवन पुढं जात होतं आणि तशीच पिलाही ये जा करीत होती. ती काळोखी रात्र होती. वाटेच्या दुतर्फा असलेल्या दाट झाडांनी दिवेही झाकले होते. अंधुक प्रकाश भुईवर पसरला होता. आजूबाजूच्या हवेल्या शांत भासत होत्या. क्वचित एखादा माणूस पुढे येऊन भरकन मागं जात होतं. कुणाच्या तरी बागेत रातराणी फुलली होती. तिचा सुगंध कुसव्याच्या कोंडवाड्यात गुदमरून रस्त्यावर येत होता आणि रस्त्याकडेला बहरलेल्या गुलमोहराशी एकरूप होत होता. पिला घरी निघाली होती. उत्तम बरोबर होता. त्या दाट झाडांच्या गर्दीत येताच ती म्हणाली, उत्तम, बोलत नाहीस? बोलतो ना. हं, हे घे पेढे. कसलं पेढे आहे? मी पास झालो. काय पास झालास? मॅट्रिक. अरे वा, मला सांगितलं नाहीस पूर्वी? आश्चर्य व्यक्त करीत पिला म्हणाली. देते पेढे. आता साहेब झालास तू. तुम्ही होता म्हणून. आता नोकरी करणार? ती उद्गारली. नाही, हमालीच करणार. अरे किती दिवस हमाली करणार? तुम्ही आहात तोपर्यंत. मी काही जन्मभर मासळी विकणार नाही.
या पिलाच्या शब्दांनी तो दुखावला, त्याचा चेहरा उतरला. तो बोलला नाही. का? बोल ना. पुन्हा तिनं त्याला बोलता केला आणि तो म्हणाला, जेव्हा तुम्ही मासळी विकणार नाही तेव्हा मीही हमाली करणार नाही. मग काय करणार? नोकरी? ते आता कसं सांगू? हे ऐकून ती त्याच्याजवळ गेली आणि त्याचा तो उदास चेहरा पाहून चकित झाली, बेचैन झाली. त्याच्या अंतरीचं दुःख तिनं ओळखलं आणि भविष्य काळातील कल्पनांचा उवा तिच्या मनाला टोचू लागल्या. आपलं लग्न होईल, मग आपण आपल्या सासरी जाऊ, तेव्हा हा काय करणार? हा नोकरीही करणार नाही म्हणत आहे आणि हमाली करण्याचाही याचा विचार नाही. आणि ते आत्ता कसं सांगू म्हणतो. मग हा काय करणार? आणि खरंच जर मी म्हणते तसं घडलं तर काय होईल? हा काय करील? हा आपल्या वाचून जगणार नाही याची पिलाला जाणीव झाली आणि त्याला सोडून जाण्याची कल्पना तिलाच असह्य वाटली. कोळीवाड्यातील सामसूम वातावरणात दिसणारा दिव्यांचा प्रकाश पाहून ती भानावर आली. पेड्यांचा पुडा घेऊन ती घराकडे गेली. 1.5 वर्षात बरीच उलथापालथ झाली. पिलाची आई निर्वर्तली आणि भावाचं लग्न झालं. भाऊजाई घरी आली आणि पिलाची लग्न घडी वाट चालू लागली. ती मंगल घडी सर्व जगाला सुखी करणारा तो प्रसंग पिलाला क्रूर वाटू लागला. ती भयभीत झाली, गांगारू लागली. पिलाच्या भावानं पिलाच्या लग्नाची फुनगी त्या वस्तीत सोडली. त्यामुळे बडे धनवान कोळी पिलाच्या अंगणात गुंगू लागले. काहींनी केस फिरवले, कैकांनी नोटांची पुडकी काट ओटीत दाबून ठेवली. कुणाला पिलाचं रूप आवडलं होतं, कोण तिच्या तारुण्यावर फिदा होतं, कोणाला तिचा रुबाब पसंत होता, तर कोणाला ती भलतीच आवडली आणि कोणी तिच्या मासळी बाजारातील कर्तब कारीगरच मदार ठेवली. एकाएकी पिलाच्या भावाचा भाव भलताच वाढला. जो तो त्याच्याशी जुळतं घेऊ लागला. दारू, पेढा, कानगोष्टी यांना ऊत आला. काहींनी हजाराची बात करून दुसऱ्यांना दाबलं. हजाराची वाट चालता येत नव्हती ते मागे सरले आणि जे हजारवालेच तेवढेच पिलाशी लग्न करायला लायक ठरले. त्या 4 चौघातही काही दांडगे निघाले आणि त्यांनी भारंभार सोने घालण्याची बोली करून बाकीच्यांना मटकन बसवलं. पिलाचं लग्न होणार, पिला आपला संसार करणार, आपल्या डोकीवरचं ओझं दूर होणार, मग आपण नवरा बायको संसार करू, अशा विचारांच्या चक्रात पिलाचा भाऊ गिरक्या घेऊ लागला. आणि हा सर्व प्रकार पाहून पिलाचं हृदय विदीर्ण झालं. आपला भविष्यकाळ तिच्या डोळ्यापुढं थैमान घालू लागला आणि ती स्वतःलाच विचारू लागली, मी सुखी होईन का? या विचारानं ती कोमेजली, कोलमडली आणि एके दिवशी तिला फणफणून ताप भरला. एकदम तिने अंथरून धरलं. भावाच्या डोकीतील लगीनघाई पांगली. नवरे हबकले, सारेच विस्कटले. नियमाप्रमाणे सकाळीच उत्तम दारात आला. पिला आजारी पडल्याचं ऐकून तो खिन्न झाला. पिलाचा भाऊ दारात येऊन म्हणाला, पिला आजारी हाय, तू दुसरी हमाली बघ. उत्तम काहीच बोलला नाही. त्याला पिला पाहायची होती आणि अंगात ताप घेऊन पिला आली. ती तीक्ष्ण स्वरात म्हणाली, उत्तम, मला बरं वाटत नाही, घरी जा. हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर उजाळा आला. तो म्हणाला, मी रोज घरी येईन, येऊ का? हो, ये ना, पिला म्हणाली. घाबरू नको, मी लवकरच बरी होईल. तो हसला आणि निघाला. हमालीसाठी कोळणी त्याला हाका मारित होत्या, त्या त्याला ऐकूच गेल्या नाही. त्यानं वळूनही पाहिलं नाही. त्या दिवसापासून तो रोज येऊ लागला, परंतु पिला लवकर बरी होत नव्हती. 3ऱ्या दिवशी तिच्या गोऱ्या अंगावर फोड्या उमटल्या. कोण म्हणाले कांजण्या, कोणी सांगितले ह्या बाया. 7व्या दिवशी पिलाच्या फोड्या मावळल्या. फक्त 10-12 वन शिल्लक टाकून देवी गेल्या. जीवावरचं दुखणं निवारलं.
परंतु पिलाच्या रूपाला भयंकर मोठा हेब लागला. तिच्या उजव्या डोळ्यात फूल पडलं आणि नजर एकदम गेली. गालावर उठलेले 2 डाग तिच्या रूपात भरच घालू लागले. परंतु पिला आंधळी झाली. भारंभार सोनं घालणारे गारठले. त्यांनी ती दृष्टीहीन पिला सुगंधहीन फुलासारखी ठरवली. परवा लग्नासाठी उतावीळ झालेले एकाएकी हबकले. पदरचे देऊन आंधळी नको रे बाबा, असं म्हणून त्यांनी काखावर केल्या. त्यांची लग्नाची ऊब जिरली, कारण पिलाची नजर गेली होती. मग पिलाचा भाऊ हवालदिल झाला. तो घरोघर हिंडू लागला. तोंड पसरून आर्जवू लागला, मी हुंडा देतो, पण पिला पदरात घ्या. मागाल तेवढी रक्कम मी देईल. परंतु आंधळी पिला पांढरा हत्ती वाटून कोणालाही पाझर फुटला नाही. सारेच त्याला पाहून वाट बदलून चालू लागले. पिलाला हे सारं समजत होतं. ती ते सारं ऐकत होती. तिला जीव नकोसा वाटत होता. त्यातच उत्तम रोज येत होता. परंतु त्याचं ते येणं पिलाच्या भावाला आवडलं नाही. भावजय कुरकुरली. त्यांनी उत्तमला बंदी घातल्यामुळे पिलाचं काळीज चरकलं. परंतु तिनं मुळीच तक्रार केली नाही. उत्तम त्या दिवसापासून यायचा बंद झाला. परंतु त्या वाटेनं रोज उगीच भटकू लागला. शेजारच्या कोळणी रोज पिलाला सांगू लागल्या, तुझा हमाल येड्यावाने हिंडतोय. हे ऐकून ती खिन्न होऊ लागली. घरात भाऊ भाऊजय तिरप्या नजरेनं पाहू लागली. आता पिल्ला जन्मभर लग्ना वाचून पडली. एक आंधळा माणूस जन्मभर पोसण्याची पाळी आली. त्यांची कुरबुर ऐकून पिलाला दुःख होऊ लागले. ती एका जागी बसू लागली. दुसऱ्याच्या आधारानं चालू लागली. एकेकाळी ज्या पिलाची आई दृष्ट काढत होती, ती पिला नजर नाही म्हणून कसपटा समान ठरली. जिला पाहून लोक हैराण होत, ती पिला डोईजड झाली. त्याच दरम्यान एका शहाण्या माणसानं पिलाला दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. तू जर दवाखान्यात गेलीस तर तुझं बरं होईल. आणि पिलाला ते पटलं. एका सकाळी पिला शेजारणीच्या मुलीला घेऊन दवाखान्यात निघाली. ती त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवून चाच पडत निघाली होती. तिच्या त्या पावलातील तालबद्धता फार गेली होती. ती एकीकडे पाहत दुसरीकडे पाऊल टाकीत होती. सुकाणू मोडलेल्या नावेप्रमाणे डगमगत होती. तिची पावलं त्याच वाटेवर पडत होती. तिची ती जुनी वाट होती. पिला पूर्वी नोटांची ओटी भरून त्याच वाटेनं घरी येत होती. आणि आज ती त्याच वाटेनं नजर गेली म्हणून दुबळी होऊन चालत निघाली होती. ती गंभीर झाली. माणसाच्या स्वार्थी वृत्तीची तिला किळस आली होती. नजर गेली म्हणून तिला नाक मोडणाऱ्यांचा संताप आला होता. जरी तिची नजर गेली होती तरी तिचा तो अहंकार गेला नव्हता. तो हृदयात घेऊन ती आज भिकारणीप्रमाणे जात होती. एवढ्यात तिला ती ओळखीची हाक ऐकू आली. पिलाबाई. एका झाडाखाली बसलेला उत्तम हर्षभरीत स्वरात हाक मारून पुढे आला. पिला खटकन ताठ उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडू लागला. ती बोलण्यासाठी शब्द शोधू लागली. तोच उत्तम म्हणाला, मी उत्तम. ती हसली आणि म्हणाली, हो मी ओळखलं. बरा आहेस ना? नाही पिलाबाई, उत्तम म्हणाला. वाईट झालं, एकाएकी वाईट झालं. आता काय करतोस तू? काहीच नाही, इथं या झाडाखाली बसतो. का? कशाला बसतोस? तुमची वाट पाहत. हमाली मिळावी म्हणून? नाही, तुम्ही पूर्वीप्रमाणे या वाटेनं यावं नि ते मी पाहावं म्हणून. मला कुठेही नोकरी मिळू शकेल. हे ऐकून ती गप्प झाली. क्षणभर विचार करून म्हणाली, चल दवाखान्यात. पिलानं दवाखान्यात डोळे दाखवले. तपासून डॉक्टरांनी तिला औषध दिलं आणि रोज येण्याबद्दल सांगितलं. पिला औषध घेऊन घरी निघाली तेव्हा ती म्हणाली, तू माझं ऐक ना? हो ऐकेन की.
तू लवकर नोकरी धरशील? हो धरतो. आणि नोकरी मिळेपर्यंत रोज मला इथं भेटशील? हो भेटेल. हे ऐकून तिला हसू आलं. ती एकाएकी नमत्या आवाजात म्हणाली, उत्तम, मी कशी दिसते तुला? पहिल्यासारख्याच दिसता. खोटं बोलू नको. माझे डोळे कसे दिसतात? तेही पहिल्यासारखेच बाई. माझ्या डोळ्यातील फूल तुला दिसत नाही? दिसतं की, परंतु केवड्याचं कणीस कोलमडलं तरी त्याचा सुगंध कोलमडत नसतो. गप रे, भलतं सलतं बोलू नकोस, ती त्याला गप्प करीत म्हणाली. तुला माझ्याबद्दल एवढी काळजी का रे लागली आहे? हे ऐकून तो लाजला, बावचळला आणि हळूच म्हणाला, तेच मला कळत नाही. बरं नाही कळू दे, तिला आनंदित होऊन म्हणाली. घाबरू नकोस आणि माझी काळजी करू नकोस. खा पी म्हणजे दारू नाही हो, तिला बोलत होती. आज कैक दिवसानंतर ती पूर्वीसारखी हर्षभरीत होऊन बोलत होती आणि कितीतरी दिवसांनी उत्तम ऐकत होता. त्याचा आनंद गगनाला भिडला होता. आपल्या पिलाच्या बोलण्यानं त्याला गुदमरल्यासारखं झालं. पिला दवाखान्यात रोज येत होती. रोज उत्तम तिला भेटत होता. रोज डॉक्टर पिलाच्या डोळ्यांवर उपचार करीत होते. परंतु तिची दृष्टी एकाएकी कशामुळे नष्ट झाली याचं कोडं कुणालाही उलगडत नव्हतं. ते म्हणत, फुल झाडाला येईल पण दृष्टी येणार नाही. हे ऐकून पिला काहीच बोलली नाही. भाऊ मात्र निराश झाला. त्याला चिंता पडली. आता पिला जन्मभर पडली. 1 महिना हा म्हणता गेला. पिला दवाखान्यात बसली होती. उत्तम अजून आला नव्हता. ती त्याची वाट पाहत होती. एवढ्यात उत्तम आला आणि म्हणाला, पिलाबाई, मला नोकरी मिळाली. कुठं, कधीपासून? तिच्या स्वरात पहिला मधुर नाद. पुन्हा आज आला आणि उत्तम म्हणाला, विमान खात्यात. माझं वजन, वय सर्वच बरोबर ठरलं. सरकारी नोकरी. हे ऐकून ती हसली आणि म्हणाली, म्हणजे तू आता आकाशात जाणार? मग मी रे, मी जमिनीवरच का? नाही, मी कुठेही गेलो तरी माझा आत्मा तुमच्या जवळच असणार बाई. ए थांब, मला बाई म्हणू नको आता, ती त्याला मध्येच अडवून म्हणाली. तुझं वय काय? माझं वय 22. मग माझं हे आत्ता 19 आहे, पिला म्हणाली. तू माझ्यापेक्षा मोठा आहेस. उत्तम काहीच बोलला नाही. मग ती दोघं उठून निघाली. बोलत बोलत ती दोघं आपल्या जुन्या वाट्यावर आली. उत्तमची पुढं येण्याची मर्यादा संपली. तो उभा राहिला. तेव्हा पिला म्हणाली, तू सकाळी कामावर रुजू हो आणि सांजेला दवाखान्यात मला भेट, विसरू नकोस. असं म्हणून ती घरी गेली. शेजारच्या मुलीनं तिला नेली. दुसऱ्या दिवशी उत्तम कामावरून सरळ दवाखान्यात गेला. पिला वाट पाहत बसली होती. त्याला पाहून ती क्षणात आनंदानं मोहरली. शेवटी तुझं बरं झालं, ती उद्गारली आणि उत्तम म्हणाला, ते तुम्हीच बरं केलं. तुमच्यामुळेच मी जगलो. चल आता, असं म्हणून पिला निघाली. सर्वत्र सामसूम होतं. तुरळक माणसं येत जात होती. मंद दिवे लुकलुकत होते. त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवून पिला चालत होती. उत्तम आतुर होऊन तिच्या बोलण्याची वाट पाहत होता. ती विचारमग्न झाली होती. जिथं उत्तमनं पूर्वी तिला पेड्यांचा पुडा दिला त्या ठिकाणी ती आली आणि तिची चाल मंदावली. ऊर धडधडू लागलं. ती वळून म्हणाली, एक गोष्ट बोलू उत्तम? बोला ना बाई. पुन्हा बाई म्हणालास? चूक झाली. मग एक तर माझ्या डोळ्यात फूल आहे. हो आहे, परंतु ते झडेल असं डॉक्टर म्हणतो. परंतु मी आंधळी आहे, मला नजर नाही. हो, मग काय झालं? तू पिलाचा सोर कापला. ती लाजली. तिच्या कपाळावर पाणी चमकू लागलं आणि उत्तम म्हणाला, सांगा ना, मी काय करू? तू
माझ्याशी लग्न करशील? तिनं कसे तरी ते शब्द उच्चारले आणि ती जमीन निहाळू लागली. तिच्या डोळ्यात उगीच आसवांनी गर्दी केली आणि उत्तमचं मन गगनात भराऱ्या घेऊ लागलं. त्याची सारी गात्र बधीर झाली. तो पळण्याच्या बेतात आला आणि म्हणाला, मी नशीबवान आहे, परंतु भोळा आहेस. खरं आहे ते. मग उद्या रजिस्टर लग्नासाठी नोटीस दे. हे ऐकून त्याचं हृदय उचंबळून आलं. तो होकारार्थी मान डोलवू लागला. कोळीवाड्यात दिवे लखलखत होते. पलीकडे सागर उसळत होता. तो दमल्याप्रमाणे सुस्कारे टाकीत होता. लाटा खिदळत धावत होत्या. पिला स्थिर उभी होती. आपल्या इमानी भावी वराकडे पाहत होती आणि त्यांचा भविष्यकाळ त्यांना आशीर्वाद देत होता. पिला एकदम भानावर येऊन घरी निघाली. उत्तम परत फिरला. तोच पिला पुन्हा थबकली आणि म्हणाली, हे उत्तम, इकडे ये. तो पुन्हा परत आला. आणि काय करू, त्यानं विचारलं. आणि पिला म्हणाली, आता तू हमाल नाहीस, माझा पतिराज होणार आहेस. कृपा करून तेवढी दाढी काढून टाक. असं म्हणून ती मोठ्यानं हसू लागली आणि उत्तम दाढी चोळू लागला. तिच्या त्या डोळ्यात रोखून पाहत राहिला. त्याचं हृदय त्या शब्दांनी पुलकित झालं. काळीच चिरावं आणि ही पिला त्या काळजात घालून ठेवावी असंच त्याला वाटलं.